मित्रांनो नमस्कार आणि पुन्हा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो आज आम्ही त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आलेलो आहे आणि या ट्रिपमध्ये आम्ही त्र्यंबकेश्वरपासून एक साधारण 4 ते 5 किलोमीटर डिस्टन्सवरती पायने नावाचं गाव आहे। पायने येथील वॉटरफॉल त्याला नेकलेस वॉटरफॉल म्हणून पण तो भरपूर प्रसिद्ध आहे। तर जस्ट त्याच्या बाजूलाच आम्ही आमचं रिसॉर्ट मध्ये आम्ही थांबलोय आमच्या या ट्रिप दरम्यान। त्या रिसॉर्टचं नाव आहे ट्विन माउंटन रिसॉर्ट आणि या रिसॉर्टला ट्विन माउंटन रिसॉर्ट का यांनी नाव ठेवलं असेल मी जस्ट अंदाज लावतोय, कारण माझ्या बॅक साईडला दिसत असेल तुम्हाला ना एक छानसा असा एक खूप सुंदर असा डोंगर आहे, त्याच्यामध्ये एक रिसॉर्ट, त्याच्यामध्ये हा रिसॉर्ट आहे आणि त्या रिसॉर्टच्या परत बॅक साईडला हा आणखी एक असा छानसा सुंदर डोंगर आहे मित्रांनो। तर हा जो रिसॉर्ट आहे हा निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहे। परत मी तेच सांगेन, दोन्ही डोंगरांच्या मध्ये हा रिसॉर्ट बनलेला आहे। लोकेशन म्हणताल तर एक नंबर लोकेशन आहे, खूप म्हणजे रेनी सीझनमध्ये तुम्ही तर खूप छान एन्जॉय करू शकता। तर चला आपण ह्या रिसॉर्टला एक्सप्लोर करूया। मित्रांनो हे बघा, ही आहे ह्या ट्विन माउंटन रिसॉर्टची एंट्री आणि या रिसॉर्टला ट्विन माउंटन रिसॉर्ट का म्हणतात तर तुम्ही बघा, रिसॉर्टच्या मेन गेटच्या समोर हा एक सुंदर डोंगर आहे आणि तुम्ही बघताल रिसॉर्टच्या बॅक साईडला पण एक छान सुंदर डोंगर आहे आणि ही आहे या ट्विन माउंटन फार्म रिसॉर्टची एंट्री। आणि या पद्धतीने असं हे रिसॉर्ट आतून एकदम डोंगराच्या पायथ्याशी खेटून वसलेलं आहे। इतकं सुंदर दृश्य आहे मित्रांनो इथे आणि एवढा मस्तपैकी पाऊस चालू आहे ना। या साईडला असे हे सगळ्या रूम्स आहेत। एंट्री केल्यानंतर इथे त्यांचं रिसेप्शन काउंटर आहे आणि जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं ना, या साईडला एक हा वाला एक डोंगर आहे आणि जसं आपण रिसॉर्टमध्ये एंट्री करतो या सगळ्या रूम्स आहेत राईट साईडला आणि यांच्याकडे बरेचसे टेंट पण अवेलेबल असतात। ते आपण जेव्हा एंट्री करतो या रिसॉर्टमध्ये हा एक सुंदरसा एक छान डोंगर त्यांच्या बॅक साईडला पण आहे, त्याच्या पायथ्याशी हा रिसॉर्ट वसलेला आहे मित्रांनो। तर मित्रांनो मी आता तुम्हाला दाखवतो आमची रूम। माझ्या रूमच्या जस्ट एक्झॅक्ट समोरचा हा पहिले तुम्ही सीन बघून घ्या, किती सुंदर आहे आणि एक्झॅक्ट या सुंदर अशा
डोंगराच्या समोर ही माझी आहे रूम, तुला दाखवतो या साईडला. तर मित्रांनो, ही आमची आहे रूम. या रूममध्ये आम्हाला एक मोठा बेड आहे, AC आहे, एक एक्स्ट्रा मॅट्रेस ते लोक आम्हाला देणार आहे, TV आहे आणि या साईडला आहे इथे वॉशरूम. तर निसर्गाच्या एकदम सानिध्यामध्ये ही वसलेली रूम आहे. मी तुम्हाला परत एकदा माझ्या रूमच्या बाहेरचा जो नैसर्गिक दृश्य आहे, सुंदर दृश्य, ते तुम्हाला परत एकदा दाखवतो. मित्रांनो, इथे लहान लेकरांना खेळायला यांनी काही असे एंटरटेनमेंटसाठी जागा पण बनवलेली आहे. काही छानपैकी झोके आहे, सीसॉ आहे, स्लायडिंग आहे आणि एंटरटेनमेंटसाठी जागा केलेली लहान लेकरांना. आणि मित्रांनो, या रिसॉर्टमध्ये यांनी काही टेंट पण अवेलेबल केलेले आहेत. आपल्याला जर या तुमच्या व्हिजिट दरम्यान इथे थांबायचं असेल तर टेंटमध्ये पण तुम्ही थांबू शकता. आणि हे सगळे आहेत या रिसॉर्टचे बनवलेले टेंट. आणि हे जस्ट या टेंटच्या समोरच एक स्विमिंग पूल पण यांनी इथं अवेलेबल केलेला आहे आपल्या गेस्टसाठी, तुम्ही बघू शकता. आणि मित्रांनो, तुम्ही स्विमिंग पूलच्या वरचा हा जरा नजारा बघा. सुंदर असा हा निसर्ग सौंदर्य या रिसॉर्टला लाभलेलं आहे मित्रांनो, खूपच सुंदर आहे. मित्रांनो, आता साक्षीला एन्जॉय करायचा आहे हा स्विमिंग पूल. साक्षी झाली आता रेडी. आणि मी आधी फक्त पाय टाकणार आहे. मला थोडेसे कम्फर्टेबल झाले तर मी पूलमध्ये जाणार. हा, तर मित्रांनो, आम्ही आमचा दिवस या रिसॉर्टमध्ये खूप छान एन्जॉय केला. स्विमिंग पूल खूप एन्जॉय केला आम्ही. इथलं निसर्गाचं सौंदर्य खूप छानपणे अनुभवलं आणि आम्हाला खूप मजा आली या रिसॉर्टमध्ये. तर आम्ही तुम्हाला हेच सांगू की तुम्ही जर कधी त्रिंबक साईडला आले तर त्रिंबकपासून एक हार्डली 4 ते 5 किलोमीटर डिस्टन्सवरती हा रिसॉर्ट आहे. आणि इथलं नैसर्गिक सौंदर्य खूप म्हणजे नाही का जपून ठेवण्यासारखं आहे आपल्या आठवणींमध्ये. आणि इथनं जवळच एक यांचा जो पायनीचा वॉटरफॉल जे म्हणतात ना, नेकलेस वॉटरफॉल, तो पण एकदम हार्डली 1 ते 1.5 किलोमीटर डिस्टन्सवरती आहे. तर बाकी स्विमिंग पूल पण आहे इथे, तर ठीक आहे, बऱ्यापैकी क्लीन आहे. आणि दुसरं मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आता प्रश्न पडला की त्याच्या कॉस्टिंगच्या बाबतीत मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी सांगत असतो. तर आम्हाला इथे 2500 रुपीज पर डेचे कॉस्टिंग आजच्या डेटला पडली आहे. तर यांचा नंबर यांनी ऑनलाईन गुगलवरती पण दिला आहे, तर तुम्ही त्यांच्याशी डायरेक्टली कॉन्टॅक्ट करून रेट तुम्ही डिसाईड म्हणजे त्यांच्याशी बोलून बार्गेनिंग करू शकता. तर ओव्हरऑल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. जर तुम्हाला आमच्या या व्हिडिओची काही मदत असेल तर आमच्या या व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक करा. आणि तुम्ही आमच्या या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय. बाय बाय.